थँक्यू. हॅलो मित्रांनो, आता आपलं जे नाट्यस्पंदन आहे, जे आपलं बेसिक आपण दरवर्षी नाटक सादर करतो, आता येऊ घातलेलं नाटक आहे माकडाच्या हाती शॅम्पेन. हे नाटक रंगभूमीवर आपण नाट्यस्पंदन प्रतिष्ठानतर्फे सादर करणार आहोत. पाहूया या नाटकाची एक झलक. सादर करीत आहोत कर्टन रेझर ऑफ माकडाच्या हाती शॅम्पेन. या नाटकातले कलाकार आहेत डॉक्टर मनोज परबत, डॉक्टर किरण तोडकरी, डॉक्टर गणेश पोद्दार आणि डॉक्टर प्रियंका राठोड. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. हॅलो स्टील. नाट्यस्पंदन प्रतिष्ठान लवकरच घेऊन येत आहे 2 अंकी विनोदी नाटक माकडाच्या हाती शॅम्पेन. लेखक डॉक्टर विवेक बेळे, हॅलो. दिग्दर्शक डॉक्टर संजय अयाची. माकडाच्या हाती शॅम्पेन. नाही ना घेती फोन. नाही. आयला मारून ठेवली तू सगळी. मी अरे मग काय. अरे 2 सेकंदात 2 पुरुषांनी प्रपोज केल्यानंतर कोणत्या पोरीला ते आवडेल. आयला एवढी घाई करायचं काही कारण नव्हतं. आपलं ठरलं होतं ना. आपलं एवढंच ठरलं होतं की आधी तू प्रपोज करणार म्हणून. तुझ्या प्रपोजलचं उत्तर येईपर्यंत मी थांबेल असं मी कधीच म्हटलं नव्हतं. आयला म्हणून 2 सेकंद. अरे एवढी घाई करायचं काहीच कारण नव्हतं. कारण होतं. तू प्रपोज केल्यानंतर तुला ती नाही म्हणाली असती आणि त्यानंतर मी विचारलं असतं तर हा नाही निदान मी तरी चालेल का असा फील येतो. आणि समजा ती तुला हो म्हणालीच असते आणि त्यानंतर मी विचारलं असतं तर नंतर तिलाच त्रास झाला असता. आता याला नाही कसं म्हणायचं म्हणून. लय शहाणा. आता काय करायचं. हे तू इथं. काल आम्ही जे काही वागलो त्यामुळे तू रागावली नाहीस ना. राग कशाला येईल मला. एकाच वेळी 2 पुरुषांनी प्रपोज केल्यावर मलाच काय जगातल्या कुठल्याही बाईला आनंदच होईल. ए हा का आला इथं. टेन्शन घेऊ नका. माझा सगळीकडे संबंध असतोच. हां, आणि तसंही तुमच्या दोघांपैकी कोणाशी लग्न करायचं आहे हे ठरवण्यासाठी आम्ही एक इंटरव्ह्यू प्लॅन केला आहे. प्लॅन. चला मी तयार आहे. करा चालू. आधी ह्यांचा इंटरव्ह्यू. का आधी त्याचा का. आधी माझा इंटरव्ह्यू का नाही. हे सगळं अल्फाबेटिकली ठरलेलं आहे. निघा. बघतोस काय शुंभासारखा. बस की. मग करायची सुरुवात. मला जरा ज्ञानेश्वरीचं साथ थोडक्यात सांगतोस. अगं तू चुकून त्याच्यासाठी काढलेला प्रश्न मला विचारत नाही ना. नाही, प्रश्न तिने तुझ्यासाठीच काढला आहे. येत नसेल तर पुढचा प्रश्न विचारू दे तिला. पुढचा प्रश्न. मी ह्याच्या ऐवजी तुझ्याशीच लग्न करावं असं तुला का वाटतं. अरे का म्हणजे काय. अरे तो काय लग्न करायच्या लायकीचा माणूस आहे का. अगं त्याच्यासोबत लग्न करणं किंवा आयुष्य काढणं म्हणजे बोकडानं खाटी खाण्यात ट्रिपला जाण्यासारखे. बोकड खाटीक खाना. त्याच्याविषयी असे शब्द वापरून हिच्याजवळ प्रतिस्पर्धी उमेदवाराची निंदा करू नये हा आपला नियम क्रमांक 4 तू मोडतोयस. काय तू विचारलंस म्हणून मी उत्तर दिलं. खरं तर तूच नको होता हा प्रश्न विचारायला. आणि प्रश्नपत्रिकेत चूक असेल तर पूर्ण मार्क द्यावे लागतात. ठीक आहे, देईन मी पूर्ण मार्क. पुढचा प्रश्न. समजा आपलं लग्न करायचं ठरलं. आईला ठरलं का. समजा आपलं लग्न करायचं ठरलं आणि केलं आणि
नंतर मला तिसऱ्याच व्यक्तीमध्ये इंटरेस्ट वाटायला लागला तर तू काय करशील? मी दिवस रात्र 24 तास तुझ्यासोबत थांबेल, जेणेकरून तुमच्यात असं काही होणार नाही याची मी काळजी घेईन. पण आपण असे 24 तास एकत्र राहिल्यावर तुला माझा कंटाळा येईल. चालेल, मला तुझा वैताग येईल. काही फरक पडत नाही. पुढे पुढे एकमेकांचं तोंड पाहणं सुद्धा नको वाटेल. अगं पण आपल्यात कोणी तिसरा घुसणार नाही ह्याची तर गॅरंटी ना. पण त्यासाठी एवढं सगळं सहन करायचं? अगं मग त्यालाच तर लग्न म्हणतात ना. चला निघा. हे काय एवढेच प्रश्न? अरे ह्याच्यावरून तुला कसं कळणार की तू माझ्याशी लग्न करायचं की नाही ते? यार हे विचित्र आहे सगळं. मग त्यालाच तर इंटरव्ह्यू म्हणतात ना. काय शोधून काढलाय? पुढला उमेदवार घेऊ. येस. हा चला या. हाय, कशी आहेस? हाय. सुरू करायचं. ऑफकोर्स. समजा तू आणि तुझा मित्र एकत्र दुकानात गेले आणि तिथे गेल्यावर तुझ्या मित्राला एखादी वस्तू आवडली आणि ती वस्तू त्याने घ्यायची ठरवली, पण नंतर तुलाही ती वस्तू आवडली. मग ती वस्तू त्याने घ्यावी की तू? ती वस्तू दोघांनाही हवी असेल तर ती कोणी घ्यावी हे मला वाटतं आम्ही दोघांनी न ठरवता त्या वस्तूने तर ठरवायला हवं. अरे पण आता प्लीज ती वस्तू हे कसे ठरवणार हे मला विचारू नकोस हा. कारण आपण नेमकं कशाबद्दल बोलतो आहोत ते आपल्या दोघांनाही ठाऊक आहे. ओके? नाही, पण म्हणजे ती वस्तू कोणी घ्यायची हा प्रश्न होता, त्याचे काय? मला वाटतं मी उत्तर दिलं आहे. पुढचा प्रश्न. समजा आपण दोघे एका ठिकाणी भेटणार आहोत आणि तिथे याला मला 1 तास उशीर झाला तर तू काय करशील? अगं तू आधीच उशीर केल्याने आपला 1 तास वाया गेलेला असताना त्या विषयावर आणखीन चर्चा करून मी आपला वेळ वाया घालवेल का? तुला एवढा उशीर का झाला असा स्टँडर्ड प्रश्न सुद्धा मी विचारणार नाही. खरं सांगतोस? हो. गेल्या 6 महिन्यात जेव्हा जेव्हा मी याला भेटायला उशीर केला तेव्हा तेव्हा त्याला इतका तमाशा केला. तू खरंच असं काही करणार नाहीस? अगं मी त्याच्यासारखा वागायला लागलो तर मला इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स येईल. आता तो असं का वागतो त्याचं कारण वेगळं आहे. काय कारण? ते कारण मी सांगितलं तर प्रतिस्पर्धी उमेदवाराची निंदा करू नये हा नियम मोडेल. मला ऐकायचंय. खरं तर तूच विचारतेस म्हणून मी सांगू शकतो, पण केवळ प्रश्नपत्रिकेत चूक होती म्हणून पूर्ण मार्क्स मिळाले हा कलंक मला नको असल्याने मी ते नाही सांगणार. प्लीज. नाही, त्याला तसं नाही सांगता येणार. मला ऐकायचंय. बरं ठीक आहे. हां, मग आपण एखादा भडक डोक्याचा माणूस कोणी उशीर केल्यावर का चिडतो ते ऐकू. हां हा हे चालेल. समजा एखाद्या भडक डोक्याच्या माणसाला भेटायला जायला तुला उशीर झाला तर तुला काही प्रॉब्लेम असू शकतो. एवढा साधा विचारही त्याच्या डोक्यात येत नाही. त्याला वाटतं तू मुद्दाम म्हणून उशीर केला असणार. हे असं भासवायचं कारण त्यांना तू डोक्यावर बसशील अशी भीती वाटत असते. ओके, तुला अजून काही शंका असेल तर विचारून घे. चला निघा. बाय. किती छान उत्तरं दिली नाहीत त्यानं. हे आणि एका तरी प्रश्नाचं उत्तर दिलंय का? ऐकायला किती छान वाटत होतं. ह्याच्यावरून तू ठरवणारस त्याच्याशी लग्न करायचं का नाही ते? उद्याचा दिवस आहे की. नाही 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 ते ठीक आहे, पण तुला खरंच वाटतं ह्याने इंटरव्ह्यू चांगला दिला? मला वाटतं मी उत्तर दिलंय. एक विचारू? हे दोघं हे सगळं माझ्यासाठी सहन करतायत. तू नक्की कशासाठी करतोस? कशासाठी म्हणजे?
तुझ्यासाठी. माझ्यासाठी? लग्न झालेल्या बायका तशाही पटवायला सोप्या. पाहायला विसरू नका. जर टीजर असा आहे तर नाटक कसं असेल पाहायला विसरू नका.